भविष्यामध्ये जे लवकरच आंदोलन करणार आहोत। बालेवाडीमध्ये आणि बाणेरमध्ये अनेक समस्या आहेत। अमोल भैया बालवाड रस्त्यात काही बजेट दिलं होतं, तर ते बजेट असं कळलं की त्यांनी ते डायव्हर्ट केले किंवा काढून घेतलेलं आहे। बालेवाडी वेलफेअर फेडरेशन तर्फे आम्ही इथे अमोल भैया बालवडकर यांना एक जे आमचं नियोजित जे आंदोलन आहे, कारण बालेवाडीमध्ये आणि बाणेरमध्ये अनेक समस्या आहेत। जसं रस्त्याच्या समस्या आहेत, इथे ट्रॅफिकच्या समस्या आहेत, इथे पाण्याच्या समस्या आहेत। या सगळ्याचं एक आज आम्ही जे पुढे भविष्यामध्ये जे लवकरच आंदोलन करणार आहोत, तर त्याचा सर्व कॉर्पोरेटरला आणि जे संबंधित जे अधिकारी आणि जे लोकप्रतिनिधी सगळ्यांना आम्ही याची सूचना देण्यासाठी इथे आलेलो आहोत। आत्ताच आम्ही बालवडकर सरांना इथे एक पत्र दिलेलं आहे। तर यावेळेस हा एक विषय निघाला की आपल्या विभागाचं, आपल्या प्रभागाचं जे अमोल भैया बालवडकरांना काही बजेट दिलं होतं, तर ते बजेट असं कळलं की त्यांनी ते डायव्हर्ट केले किंवा काढून घेतलेलं आहे। तर आम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की हे जे बजेट आहे नागरिकांसाठी अलॉट केलेलं बजेट आहे, तर ते कसं काढून घेतलं जातं? यामध्ये जो सफरर आहे तो नागरिकच आहे। तर आम्हाला आमचा हा प्रश्न आहे प्रशासनाला आणि संबंधित जी कोणी व्यक्ती संबंधित जे कोणी अधिकारी असतील त्यांना, की असं हे जे नागरिकांचं जे बजेट आहे तुम्ही काढू नका, ते त्यांना परत द्या। आणि बालेवाडीतले प्रश्न सोडवणं हे खूप महत्त्वाचं आहे, त्याला प्रायोरिटी दिली गेली पाहिजे। हेच आमचं सगळ्या फेडरेशनचे जेवढे आम्ही आता जे प्रतिनिधी ते जमलेलो आहे, त्यांच्यातर्फे ही आमची प्रशासनाला पण विनंती आहे